Why roads are banked? रस्ते banked का केलेले असतात? Give the reason. 2 mark question. 3 times asked board. Now, first, what? Why roads are banked? When vehicle is moving along the curved road, it performs the uniform circular motion. Centripetal force is necessary for it. जेव्हा बॉडी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते किंवा बँकड रोड वरून टर्न होते तेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचे असेल तर तिला कोणता फोर्स लागतो? सेंट्रिपिटल फोर्स लागतो. आता तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? इट प्रोव्हाइडेड इन द फॉर्म ऑफ फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द सरफेस ऑफ रोड अँड व्हील. ते कोण? घर्षणी बल प्रोव्हाइड करतं. आणि घर्षणी बल कशा कशामध्ये असतं? रोड आणि व्हील चाक याच्यामध्ये असतं. फ्रिक्शनल फोर्स इज नॉट रिलायबल फोर्स. म्हणजे प्रत्येक वेळेस फ्रिक्शनल फोर्स असेलच काय सांगता येईल का? कोणतं रिझन सांगितलं? ड्युरिंग द रेनी सीझन, पावसाळ्यात दिवस असतील, रस्त्यावर दलदल झाली असेल किंवा रस्त्यावरती ऑइल सांडलं आणि अचानक ब्रेक दाबला वाहनाचा, काय होतं? स्किडिंग प्रॉब्लेम होतो. आणि टर्न मध्ये दाबला, बँकड रोड मध्ये दाबला तर व्हेकल विल बी थ्रोन अवे फ्रॉम द रोड. म्हणजे त्यावेळेस हा बल आहे का तिथं? घर्षणीय बल अतिशय नगण्य असतं, म्हणजे रिलायबल असतं. ड्युरिंग द रेनी सीझन ऑर ऑइल स्प्रेड ऑन द रोड देन व्हेकल विल बी स्किड. म्हणजे स्किडिंग प्रॉब्लेम तिथं होतो. टू अवॉइड द स्किडिंग प्रॉब्लेम, हा जर प्रॉब्लेम अवॉइड करायचा असेल तर काय होतं? रोड्स आर नॉट बँकड. जर समजा रस्ता बँकड केलेला नसेल तर काय होतं? then vehicle will be thrown away from the road. रस्त्याच्या म्हणजे घर्षणी बल अतिशय नगण्य झाल्यामुळं काय होईल? सरळच वाहन जाईल आणि रस्त्याच्या बाहेर काय केलं जाईल? फेकलं गेलं जाईल. The roads are banked, then vehicle can safely turn along the curved road. म्हणून तिथे सेंट्रिपिटल फोर्स कार्य करतो आणि सेफली ड्रायव्हन along the curved road होतो. म्हणून रोड काय केलेला असतात? बँकड केलेला असतात.